बाहेर जाऊन दुसऱ्याच्या किचनमध्ये केक बनवणं इट्स अ व्हेरी बिग टास्क, कारण की अशी पहिल्यांदाच मी ऑर्डर ॲक्सेप्ट केली होती ज्यामध्ये मला लांजाला जाऊन केक बनवायचा होता. आणि लांजा आमच्यापासून खूपच लांब आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 तास लागतात लांजाला जाण्यासाठी. तिकडे गेल्यानंतर मला केक बनवताना एक असा अनुभव आला ना की ज्याच्यामुळे मी खूपच पॅनिक झाले होते. म्हणजे सकाळी जेव्हा मी केकला क्रमकोट केला आणि स्क्रॅपरचा यूज केला, त्याच्यानंतर मी स्क्रॅपर भांड्यामध्ये धुवायला टाकला आणि ती भांडी मामींनी धुतली वगैरे आणि त्यामधला स्क्रॅपरच गायब झाला. म्हणजे त्यांनाही माहीत नव्हतं की स्क्रॅपर त्यांनी कुठे टाकला किंवा काय, आणि तो आम्हाला भेटतच नव्हता. आणि फिनिशिंगच्या टायमिंगला एवढा प्रॉब्लेम झाला. मी जुगाडू स्क्रॅपर तयार केला आणि कसं बसं मी केकला फिनिशिंग दिलं. हा जो केक आहे ना तो आपल्याला 2 ते 2.5 किलोचा बनवायचा होता आणि हा रसमलाई फ्लेवरचा केक होता. रसमलाई आपल्याला कस्टमरनीच दिलेली होती. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कस्टमरनीच तिथेच आपल्याला अवेलेबल करून दिल्या होत्या, कारण की 5 तास आपण इथून क्रीम तिकडे नेणार, मग ती खराब होणार. त्यापेक्षा मी तिथूनच क्रीम बाय केली होती. त्यानंतर मग मी एक एक गोष्टी तिथे जाऊन रेडी केल्या. म्हणजे 2 टिअरचा केक बनवायचा होता, तर ह्या स्टिक पण मी न्यायला विसरले होते. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा डोक्यातून राहून जातात, तर ह्या पण आपल्याला कस्टमरनीच तिथे अवेलेबल करून दिल्या की जेणेकरून हा केक जो आहे तो व्यवस्थित सेट झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर मग मी रेडी झाले आणि जिथे बर्थडे होता तिथे जाऊन बाकीचे डेकोरेशन मी केकचं करायला घेतलं. फॉगबॉल वगैरे लावून आणि बटरफ्लाय लावूनच मी हा केक रेडी केला. आणि हा केकचा जो लुक आहे ना तो बघितल्यानंतर सगळ्यांचे रिॲक्शनच खूप वेगवेगळे होते. दिसतंय ना चांगला नाही, छान दिसतोय. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अभिज्ञा, हॅपी बर्थडे टू यू. जेव्हा आम्ही हा केक घेऊन बाहेर गेले ना तेव्हा तिथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या तोंडात वाव असा शब्द होता. आणि ते ऐकून मला एवढं भारी वाटलं की आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला भेटली. हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ इथे स्किप करू नका, कारण की इथे मी माझ्या घरच्यांच्या रिॲक्शन व्हिडिओज टाकलेले आहेत, तर नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. शब्दच नाहीत माझ्याकडे, एवढा अप्रतिम केक आहे. हो का, थँक्यू. शब्दच संपले, बोलू शकत नाही. अजून घेऊन आलो. हा जा जा. अय हा चाटून पुसून खातोय पण रिॲक्शन असं देई नाही कसं झालंय. हा तुम्ही खा. मला मानते.